मुंबईची सत्ता यावेळेस केवळ मराठी अस्मितेवर जिंकली जाणार की एमएमडी समीकरण बाजीगर ठरणार? कधी काळी एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू मानले जाणारे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या निवडणुकीत छुपी किंवा जाहीर युती करत असतील तर मुंबईत भाजपची रणनीती फेल ठरणार का? राज उद्धव एकत्र आल्यामुळे मराठी मतांचं विभाजन थांबणार की मुस्लिम मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होणार? काय आहे हा एमएमडी फॅक्टर ज्याने सध्या महायुतीची झोप उडवली आहे? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, दोन्ही ठाकरे एकत्र येत आहेत तर मुंबईच्या 36 जागांवर कोणाचं वर्चस्व राहणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं आणि मुंबईच्या राजकारणातलं हे सर्वात मोठं गणित जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी समीक्षा देशमुख आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी. सर्वात पहिले जाणून घेऊयात एमएमडी फॅक्टर. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात हा शब्द सर्वात जास्त चर्चेत आहे. पण एमएमडी म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर मराठी म्हणजे एम, मुस्लिम म्हणजे एम आणि दलित म्हणजे डी, या 3 समाज घटकांची एकत्र आलेली शक्ती. मुंबईच्या राजकारणात जेव्हा हे 3 मतं एकत्र येतात तेव्हा मोठमोठ्या दिग्गजांचे देखील बालेकिल्ले ढासळतात. आता प्रश्न असा आहे की मुंबईची सत्ता यावेळेस याच एमएमडी समीकरणावर जिंकली जाणार का? मुंबई जिथे सत्ता मिळवण्यासाठी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत जोर लावला जातो, पण 2024-25च्या या राजकीय रणधुमाळीत मुंबईच्या समुद्रात एक वेगळीच लाट उसळताना दिसते. ती लाट म्हणजेच एमएमडी फॅक्टर. मराठी, मुस्लिम आणि दलित मतांची ही युती केवळ एक समीकरण नाहीये, तर तो प्रस्थापित राजकारण्यांना बसणारा सर्वात मोठा धक्का ठरू शकतो. आज आपण आकडेवारीसह पाहणार आहोत की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील बदलतं नातं आणि संभाव्य युतीमध्ये हा फॅक्टर कोणाचं नशीब उजळवणार आणि कोणाचं स्वप्न धुळीला मिळवणार. मुंबईच्या एकूण 36 विधानसभा जागांचा विचार केला तर तिथली मतदारांची विभागणी समजून घेणं गरजेचं आहे. मुंबईत साधारणपणे मराठी मतदार 28% ते 32%, जे प्रामुख्याने गिरगाव, परळ, दादर, भांडूप आणि पश्चिम उपनगरात विखुरलेले आहेत. दुसरं म्हणजे मुस्लिम मतदार, जे 15% ते 18% आहेत. भायखळा, मुंबादेवी, मानखुर्द, शिवाजीनगर आणि कुर्ला यांसारख्या पट्ट्यात ते निर्णायक असतात. आणि तिसरं म्हणजे दलित मतदार, जे की 10 ते 12% आहेत. चेंबूर, विक्रोळी, धारावी आणि उपनगरातील अनेक वस्त्यांमध्ये यांचा मोठा प्रभाव आहे. जेव्हा आपण हे तिन्ही घटक एकत्र करतो तेव्हा ही टक्केवारी 55% ते 60%च्या घरात जाते. 2014 आणि 2019च्या निवडणुकीत ही मते विभागलेली होती, पण आता चित्र बदललंय. उद्धव ठाकरे यांनी गेल्या 2 वर्षात आपली प्रतिमा सर्वसमावेशक नेता अशी केली आहे. याचा फायदा त्यांना मुस्लिम मतांच्या स्वरूपात मिळाला. पण आता चर्चा आहे ती राज ठाकरे सोबतच्या युतीची. राज आणि उद्धव एकत्र आले म्हणजे मराठी मतांचं विभाजन पूर्णपणे थांबेल. जेव्हा मराठी माणूस एका बाजूला उभा राहतो तेव्हा मुंबईत कोणत्याही दुसऱ्या पक्षाला टिकाव धरणं कठीण जातं. लोकसभा 2024 मध्ये मुस्लिम मतदारांनी ठाकरेंना साथ दिली, पण राज ठाकरे जर हिंदुत्वाचा किंवा भाजपच्या जवळ जाणारा सूर लावत असतील तर हा मतदार संभ्रमात पडू शकतो. मात्र भाजपला रोखण्यासाठी मुस्लिम समाज ठाकरेंच्या या महामराठी युतीला साथ देण्याची दाट शक्यता आहे. संविधान बचावच्या मुद्द्यामुळे दलित मतदारांचा मोठा गट महाविकास आघाडीकडे आधीच आहे. जर राज ठाकरे या आघाडीत आले तर एक प्रचंड मोठं सामाजिक समीकरण तयार होईल. 2014 आणि 2019 मध्ये मोदी लाट असतानाही मुंबईतील काही जागांवर मराठी, मुस्लिम, दलित या एमएमडी फॅक्टरने चमत्कार केला होता. आता बघूया 2019 विधानसभामध्ये काय झालं. मानखुर्द, शिवाजीनगर किंवा भायखळ्यासारख्या जागी शिवसेना भाजप युतीला मुस्लिम आणि दलित मतांच्या एकत्रीकरणामुळे पराभव पत्करावा लागला होता. तसंच 2024 लोकसभा येथे अरविंद सावंत यांच्या विजयात मराठी मतांसोबत भायखळा आणि मुंबादेवीतील मुस्लिम मतांचा सिंहाचा वाटा होता. या निवडणुकीत धारावी पुनर्विकास हा एमएमडी फॅक्टरला एकत्र आणणारा सर्वात मोठा मुद्दा आहे. मुस्लिम आणि दलित समाज, धारावीत राहणाऱ्या या दोन्ही समाजांना त्यांच्या घरांची भीती आहे. मराठी माणूस मुंबईतील जमिनी अदानींच्या घशात घातल्या जात असल्याचा आरोप राज आणि उद्धव दोन्ही ठाकरे करत आहेत. जेव्हा मुंबई वाचवा हा नारा दिला जातो तेव्हा जात धर्म विसरून एमएमडी एक होतो. मात्र मुंबईचे हे राजकीय गणित वरवर दिसतं तितकं सोपं नाहीये. आपल्याला वास्तव नाकारून चालणार नाही की मुंबईतील अमराठी मतदार, विशेषतः हिंदी भाषिक मतदार मनसेला मतदान करत नाही. त्यांची पहिली पसंती आजही भाजपलाच असते. दुसरीकडे
मुस्लिम मतदार सहसा भाजपला मतदान करणं टाळतात, त्यामुळे त्यांची मते महाविकास आघाडीकडे जाण्याची शक्यता जास्त आहे. अशा या पेच प्रसंगामध्ये मुंबईच्या सत्तेची खरी चावी पुन्हा एकदा मराठी मतदारांच्याच हाताला लागली आहे. कारण जेव्हा हिंदी भाषिक भाजपला आणि मुस्लिम समाज ठाकरेंना साथ देतो, तेव्हा कोणाचं पारडं जड होणार हे फक्त आणि फक्त मराठी माणसाचाच कौल ठरवतो. मराठी मतदार राज आणि उद्धव यांच्या संभाव्य एकत्र येण्याला भक्कम पाठिंबा देणार की महायुतीच्या विकासाच्या आणि हिंदुत्वाच्या दाव्यांना पसंती देणार? MMD फॅक्टरची ही नवी केमिस्ट्री मुंबईच्या राजकारणात इतिहास घडवणार की भूगोलात बदल करणार हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरेल. पण एक गोष्ट मात्र नक्की, मुंबईचा पुढचा सुलतान कोण हे आता दिल्ली ठरवणार नाही, तर मुंबईच्या गल्लीतला मराठी, मुस्लिम, दलित आणि मराठी मतदारांचा हा अदृश्य पॅटर्न ठरवणार आहे. तुम्हाला काय वाटतं? मराठी मतदारांची साथ यावेळेस कोणाला मिळणार? राज उद्धव एकत्र आल्यास मुंबईचा निकाल पूर्ण पलटणार का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक करा. तोपर्यंत पाहत राहा TOT मराठी.